ओके ठीक आहे बघा. लास्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 4 पाहिलेला आहे, बरोबर आहे? अरे बरोबर का? क्वेश्चन नंबर 4 आणि सॉल्ड एक्झाम्पल पण घेतले, बरोबर आहे? डिग्री, मिनिट्स आणि सेकंड्स मधला. आता नेक्स्ट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. In triangle ABC, if measure of angle A is equal to 7 pi by 36 radians, comma, measure of angle B is equal to 120 degree. Find measure of angle C in degree and radian. In degree and radian. ओके ठीक आहे बाळांनो. एक्झाम्पल खूप सोपं आहे, फक्त समजलं पाहिजे काय काय दिलंय. तुम्हाला एक ट्रायंगल एबीसी दिलाय, बरोबर आहे? यात अँगल एचं मेजरमेंट एवढं आहे, अँगल बीचं मेजरमेंट एवढं आहे, अँगल सीचं मेजरमेंट विचारलेलं आहे. पण अँगल सीचं मेजरमेंट कोणत्या कोणत्या सिस्टीम मध्ये विचारलं? डिग्री आणि रॅडियन दोन्हीमध्ये द्यायचंय, बरोबर ना? मग आपण असं करूया, एकतर दोन्ही डिग्री मध्ये घेऊ किंवा रॅडियन मध्ये घेऊ. ऑप्शन काय आहे? दोन्ही डिग्रीत घ्या किंवा रॅडियन मध्ये घ्या. मी असं करतो, पहिले अँगल एचं मेजरमेंट डिग्रीत घेतो. हा पण डिग्री झाला, हा पण डिग्री झाला, 3 डिग्री मध्ये सापडेल. आणि नंतर त्याला कन्वर्जन रॅडियन मध्ये करू. मग सोल्युशन सर्वात पहिले इन गिवन इन ट्रायंगल ABC, measure of angle A is equal to 7 pi by 36 rad, and measure of angle B is equal to 120 degree. आपल्याला काय करायचंय? We have to find measure of angle C. हा तुमचा क्वेश्चन. सर्वात पहिले क्वेश्चन मध्ये जेवढं काही दिलं होतं आणि जे काही विचारलेलं आहे ते मी लिहून घेतलं जीवन मध्ये. मान्य प्रत्येकाला? ओके. आता आपला मुद्दा काय आहे? तुम्हाला ती डिग्रीत आणि रॅडियन दोन्ही मध्ये काढायचं आहे. मग आपण असं करू, सर्वात पहिले हे दोन्ही एका सिस्टीम मध्ये पाहिजे. तर अँगल ए कोणत्या सिस्टीम मध्ये? रॅडियन. अँगल बी कोणत्या सिस्टीम मध्ये? डिग्री. मग आपण सी काढू शकत नाही सध्या, दोन्ही एकात आले पाहिजे. पर्याय काय? तुम्ही याला रॅडियन मध्ये असतो, याला डिग्री मध्ये. मी असं करतो, याला डिग्री मध्ये घेतो. ओके ना. आता आपलं काम काय आहे? मेजर ऑफ अँगल ए किती आहे? 7 pi by 36 radian. याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय? डिग्री मध्ये. मग मी हे असं लिहितो, दिस कॅन बी रिटन ॲज 7 pi upon 36 into 1 radian. आपण हे उद्योग केलेले रॅडियन टू डिग्री कन्वर्जन. मग आता हा झाला 1 radian, मी रॅडियन बाजूला घेतला, बरोबर ना? इथे 7 pi by 36 radians आहे ना, त्यातला रॅडियन बाजूला घेतला, बाकीचा 7 pi by 36 बाजूला घेतला, बरोबर आहे? आता मला ही व्हॅल्यू पाहिजे 1 radian. यासाठी आपल्याकडे रफ वर्क केले. वी हॅव काय फॉर्म्युला आहे? पाय रॅडियन्स इज इक्वल टू, म्हणजे जर हा पाय जर मी स्प्लिट केला तर पाय इंटू 1 radian इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा पाय इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर therefore 1 radian is equal to 180 upon degree. मान्य आहे का प्रत्येकाला हे? अरे बाळांनो, मान्य आहे? ओके. आता ही व्हॅल्यू पुट करायची. ही व्हॅल्यू जर वरती पुट केली तर काय होईल? therefore मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू काय? 7 pi by 36 इंटू 1 radian. पण 1 radian ची व्हॅल्यू किती?
डिग्री. बरोबर आहे. द्या डिव्हिजन. पायला पाय कॅन्सल. डायरेक्ट डिव्हिजन देता आली जाते उत्तम. 5चे डिव्हिजन जाते डायरेक्ट. नाही देता आली तर 6चे डिव्हिजन. 6 6 0. 6 म्हणजे 6 म्हणजे उरला काय फक्त मला इथे 7 into 5 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए किती आलं 7 into 5 35 डिग्री. हा भेटला अँगल ए. अडचण बोला बरं डिग्री मध्ये. बरोबर आहे. आता आपला कोण फाइंड करायचा रे अँगल सी. पण ए बी सी मध्ये काय रिलेशन आहे ते ट्रायंगलचे अँगल आहे. बरोबर आहे. माझा मी असं म्हणू शकतो का वी नो दॅट फॉर ट्रायंगल ए बी सी measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C is equals to 180 degree. चालेल का? काय कारण? ओके. Sum of all the interior angles of triangle is 180 degree. बरोबर आहे. 9चा थेरम आहे. इथे काय म्हणणार मी angles of triangle शॉर्टली अँगल्स ऑफ ट्रायंगल. हे तिने ट्रायंगलचे अँगल आहे ना म्हणजे सम किती आली 180. विषय संपला. ओके. आता बघा अँगल ए ची व्हॅल्यू डिग्री मध्ये 35 डिग्री माहिती आपला. अँगल बी ची व्हॅल्यू 120 डिग्री ही सुद्धा माहिती आहे. मग दोन्ही व्हॅल्यू पुट करून देऊ. मग देअरफॉर अँगल ए ची व्हॅल्यू किती घेतली किती काढली आपण ती 35 डिग्री प्लस अँगल बी ची व्हॅल्यू 120 डिग्री. वाटलं त्याला मी इक्वेशन 1 म्हणतो. प्लस मेजर ऑफ अँगल सी. अँगल सी माहिती का आपला नाही तो काढायचा आहे इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर आहे. त्याला रिझनिंग देतो फ्रॉम गिवन अँड इक्वेशन 1. अँगल बी ची व्हॅल्यू मी गिवन मध्ये घेतली पण अँगल ए ची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरने घेतली. बरोबर आहे. ओके. आता मला या दोघांची ऍडिशन करून टाक. किती येईल ती ऍडिशन 150 प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180. आता हा इकडे प्लस आहे इकडे आला तर मायनस. देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 155 डिग्री. and therefore measure of angle C किती आला 25 डिग्री. म्हणजे बघा आपल्याला C भेटला इन डिग्री पण आणखीन कसा फाइंड करायचा आहे रेडियस. माझा therefore याला म्हणतो इक्वेशन नंबर 2 ना. आता ह्या C चं कन्व्हर्जन C भेटला डिग्री मध्ये त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला कशामध्ये करायचं आहे रेडियस मध्ये. मग रेडियस मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी इथे मी घेतो मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 25 डिग्री विच इज इक्वल टू किती 25 into 1 डिग्री. मला युनिट बदलायचं आहे मग ते युनिट बाजूला घेणार मी. बरोबर आहे. ओके. आता मला पाहिजे 1 डिग्रीची व्हॅल्यू. परत सेम उद्योग हाच उद्योग वापरायचा. तुम्ही फॉर्म्युले वगैरे पाठ करायचे नाही. वी हॅव काय इक्वेशन आपल्याकडे 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन. बरोबर ना. म्हणजेच हा लिहिता येईल मला काय हा 180 into 1 डिग्री होईल ना आणि 180 डिग्री मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड डायरेक्ट 1 डिग्रीची व्हॅल्यू लिहू शकतो. किती आहे पाय अपॉन 180 रेडियन. त्याच्यानंतर सिंपल आहे डिवायडिंग बोथ साइड बाय 180 अपॉन 180 आणि पाय अपॉन 180. बरोबर आहे. आता ही भेटली व्हॅल्यू तुम्हाला कोणाची 1 डिग्रीची. ही व्हॅल्यू द्यायची पुट करू. म्हणजे देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 25 डिग्री विच इज इक्वल टू मुद्दा मी असं क्लिअर चालेल. ओके. 25 into पाय अपॉन 180 रेडियस. आता मला वाटतं 5 डिव्हिजन होईल का
अरे होईल का नाही होणार? मग 5 ने जर डिवाइड केलं, 5 3 15 उरले 3 ना. ओके, आता डिव्हिजन जात नाही. म्हणजे देअरफोर मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 25 डिग्री विच इज इक्वल टू 5 पाय बाय 36 रेडियन्स. म्हणजे तुम्ही काय फाईंड केला रे? अँगल सी फाईंड केला डिग्री मध्ये, रेडियन्स मध्ये, आणि आपण आन्सर कंबाईन लिहून टाकलं. अडचण? अरे एक्झाम्पल मध्ये अडचण वाटतं काही? ओके, लिहायचं प्रत्येकाने. क्वेश्चन तोच होता. तुमचं फाईल आन्सर आलं तर एकदा परत क्वेश्चन रीड करत जायचं. तुम्हाला अँगल सी विचारला होता आणि डिग्री आणि रेडियन्स दोन्हीमध्ये विचारला होता, बरोबर ना? पाहून घ्या, आपण अँगल सी काढलेला आहे आणि तोही डिग्री रेडियन्स दोन्हीमध्ये काढलेला आहे. स्क्रीनवर लक्ष ठेवत चला बरं का, स्क्रीन गेल तर सांगा. ओके नो, लेफ्ट साइड झाले असेल तर लेफ्ट साइड फक्त क्लीन करून ठेवतो. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? परत सांगायची काय गरज आहे? सिम्पली तुम्ही काय केलं, फक्त अँगल एमचं तुम्हाला रॅडियन मध्ये मेजरमेंट दिलतं ना, त्याचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये केलं. तिन्ही अँगल जे होते ते ट्रायंगलचे अँगल होते, त्याच्यामुळे तुम्हाला 2 अँगल डिग्री मध्ये होते, तिसरा अँगल डिग्री मध्ये फाइंड केला आणि त्या डिग्रीचं कन्व्हर्जन परत रेडियन्स मध्ये करून दिलं. त्यामुळे शेवटी आन्सर तुम्ही लिहिलंय. ओके, इकडे क्लीन करते आता.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. Question number 6. Two angles of a triangle are 5 pi by 9 radians and 5 pi by 18 radians. Full stop. Find the degree. And radian measure of third angle. ओके मुलांनो, सेम एक्झाम्पल आहे. फक्त आता प्रॉब्लेम काय झालाय, तुम्हाला ट्रायंगलला नाव नाही दिलं, बरोबर आहे. मग तुम्ही ते नाव घेऊ शकता तुमच्या मनाने. मग तुम्ही डायग्राम करता ट्रायंगल, तिथे 2 अँगल दाखवू शकता आणि तिसरा अँगल तुम्हाला विचारलेला आहे. पण इथे बाळांना एक कन्फ्युजन आहे. मला सांगा, जे 2 अँगल दिले ते कोणत्या सिस्टीम मध्ये दिले? रॅडियन. आणि जो तिसरा विचारलाय तो कसा विचारलेला आहे? डिग्री अँड रॅडियन दोन्हीमध्ये. मग आता बाळांनो याचे 2 प्रकारे आन्सर येऊ शकतो. कसे सांगतो. ओके, आता बघा माझे 2 प्रकारे आन्सर येऊ शकतात. कसे बघा, सगळ्यात पहिले जे दिलेले अँगल्स ते दोन्ही रॅडियन्स मध्ये ना, पूर्ण एक्झाम्पल रॅडियन मध्ये सोडव, पण ते माझ्या मध्ये थोडं टफ जात. तुम्हाला सगळ्यांना रॅडियन्स मध्ये डायरेक्ट सोडवणं टफ जातं. कारण की रॅडियन्स मध्ये फक्त फॉर्म्युला काय होईल? मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू डिग्री मध्ये किती आहे? ट्रायंगल साठी 180 डिग्री. मग रॅडियस मध्ये किती होती? तर फक्त 180 डिग्रीच्या ऐवजी पाय रॅडियस, बरोबर आहे. पण ते रॅडियन मध्ये सोडवून तुम्हाला अवघड जाऊ शकते. मग ठीक आहे, तसं पण आपल्याला तिसरा अँगल डिग्री फाइंड करायचं आहे ना. मग पर्याय काय? तुम्ही तो अँगल सी आहे त्या सिस्टम मध्ये रॅडियस सोडून घ्या, त्यासाठी सोपं होतं. आणि त्यानंतर मग त्याचा कन्व्हर्जन डिग्री मध्ये का, किंवा कन्फ्युजन असेल तर ह्या दोघांचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये करून घ्या, नंतर रॅडियन मध्ये सोडू, बरोबर आहे. आता आपण आय आज करूया, म्हणजे तुमचा रॅडियनची पण आयडिया क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. मग सोल्युशन सर्वात पहिले मला जे दिलंय ते मी या प्रकारे घेतो पहा. म्हणजे काय होतं की ट्रायंगल एबीसी, ट्रायंगलला नाव नाहीये ना, मग मी ट्रायंगल ड्रॉ केला अंदाज, बरोबर आहे. त्यात पहिल्या ट्रायंगलचं मेजरमेंट किती आहे? 5 पाय बाय 9. दुसऱ्या ट्रायंगलचं मेजरमेंट 5 पाय बाय 18 राईट. आणि तिसऱ्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला विचारलेलं आहे, बरोबर आहे ना. ओके, मग आता मी दाखवतो गिवन फॉर ट्रायंगल एबीसी. त्याला नाव पाहिजे होतं काहीतरी, बरोबर ना. पहिल्या अँगलचं मेजरमेंट, मेजर ऑफ अँगल ए कितीला? 5 पाय बाय 9 राईट. दुसरा मेजर ऑफ अँगल बी, दुसरा अँगल कितीला? 5 पाय बाय 18 राईट. आणि तिसरा अँगल मेजर ऑफ अँगल सी हा विचारलेला. अडचण बोला बरं. क्वेश्चन काय आहे समजलं प्रत्येकाला? आता नीट लक्षात घ्या. इथून पुढे बाळांनो 2 पर्याय, एक पर्याय मी सोडून देणार आहे, एक पर्याय तुम्ही घरी सोडवणार आहे. पर्याय काय? तुम्हाला रॅडियस समजत असते, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करून घ्या? डिग्री. मग एक्झाम्पल डिग्री मध्ये सोडवा. डिग्री मध्ये 6 व्हॅल्यू
फाईंड करा, नंतर तिचं कन्वर्जन रॅडियन मध्ये का, किंवा आयाचं रॅडियन मध्ये सोडवता येतो. बरोबर का, रॅडियन मध्ये मी सोडवतो, कन्वर्जन करतच नाही. वी नो दॅट. कन्वर्जन न करण्यामागचं कारण दोन्ही अँगल रॅडियस मध्ये. मागच्या एक्झाम्पल मध्ये एक रॅडियन 1 डिग्री होता म्हणून कन्वर्जन करावं लागलं. दोन्ही एका सिस्टीम मध्ये असतील तर सोडवता येतात. मग ठीक आहे, वी नो दॅट फॉर ट्रायंगल ABC मला काय म्हणता येईल रे, मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C किती 180 डिग्री म्हणजे किती रॅडियन, पाय रॅडियन. बरोबर आहे. इथे वाटलं तर मी रिझनिंग देऊन ठेवतो. सिन्स 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन. तुम्ही कन्वर्जन फॅक्टर हा डोक्यात ठेवला आहे. मग तुम्हाला फॉर्म्युले पास न करता कन्वर्जन फॅक्टर डोक्यात ठेवायला लावला ना, कारण हेच होतं की तुम्ही फॉर्म्युले किती पाठ करणार आहे. पण या कन्वर्जन फॅक्टरमुळे तुमच्या 3 गोष्टी सावळल्या. तुम्हाला डिग्री टू रॅडियन येत येतं, रॅडियन टू डिग्री येत येतं आणि रॅडियन मधले इक्वेशन्स पण लिहितात. बरोबर ना. आणि ते जर फॉर्म्युले पाठ केले तर मग तुम्हाला 3 वेगवेगळे फॉर्म्युले पाठ करावे लागले. इथं डोक्यात ठेवावं लागलं असतं. मग आता इथे आलो आपण. आता अँगल एचं मेजरमेंट तुम्हाला दिलंय का रे, दिलंय. अँगल बीचं मेजरमेंट ते पण दिलंय. अँगल सी विचारलेला आहे. मग अँगल एचं मेजरमेंट टाकलं मी, काय आहे 5 पाय बाय 9 रॅडियन प्लस अँगल बीचं मेजरमेंट 5 पाय बाय 18 प्लस मेजर ऑफ अँगल सी. बरोबर आहे. ओके. रिझन तुम्ही ज्या 2 व्हॅल्यूज पुट केल्या त्या कुठनं पुट केल्या, गिवन. मान्य आहे का. बघा तुम्ही यापूर्वी गिवन लिहायचे 10वीला, रिझन द्यायचं गिवन, पण तुम्ही गिवनच लिहिलेलं नसायचं बुक आन्सर बुक मध्ये. इथं क्लिअर कट तुम्हाला गिवन सापडतो. बरोबर ना. टेंडर तुम्ही म्हणजे ना फ्रॉम गिवन आणि गिवन लिहिलं राहिलं तिथं आन्सर बुक मध्ये. मग ते गिवनच लिहिलं पाहिजे. ओके. आता हे मला सॉल्व करायची, ह्या दोघांची ऍडिशन करायची. इथं टफ एवढाच उद्योग ऍडिशन जमली पाहिजे. आता ऍडिशन जमण्यासाठी डिनॉमिनेटर सेम पाहिजे. मग पहिला पर्याय येतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. पण जर डिनॉमिनेटर एकमेकांचे मल्टिपल असतील ना तर क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही करायचं. आता बघा हा जो 18 आहे तो 9 चा मल्टिपल आहे. मी असं करतो, या पहिल्या नंबरला 2 ने मल्टिप्लाय करतो, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. म्हणजे हा काय झाला रे 10 पाय अपॉन 18 राहील. न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं, प्लस 5 पाय बाय 18 प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू पाय. अडचण बोला. हा रॅडियन. अडचण बोला. डिनॉमिनेटर सेम कसं करा समजला. ओके. आता बघा डिनॉमिनेटर सेम झाला ना, मग तो कॉमन करून घेऊ आपण. मग जर डिनॉमिनेटर कॉमन करून घेतला तर 10 पाय रॅडियन प्लस 5 पाय रॅडियन अपॉन 18 प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू पाय रॅडियन. अडचण. डिनॉमिनेटर सेम करून घेतला, कॉमन केला, बरोबर तो. ओके. आता वरती ऍडिशन किती होईल 10 प्लस 5 15 पाय अपॉन 18 रेडियन प्लस मेजर ऑफ एंगल सी इज इक्वल टू पाय रेडियन. मान्य. ओके. आता बाबा इथे डिव्हिजन होत असेल तर द्यायची. इथे डिव्हिजन होईल का. कोणत्या टेबल मध्ये सापडतात 15 आणि 18. सीच्या टेबल मध्ये 3 5 3 6. म्हणजे तुम्हाला हे असं लिहिता येईल 5 पाय अपॉन 6 रेडियन प्लस मेजर ऑफ एंगल इज इक्वल टू पाय रेडियन. आता हा जो आहे हा इकडे प्लस इकडे आला तर नाही. म्हणजे तिथे होईल मेजर ऑफ एंगल सी इज इक्वल टू पाय रेडियन मायनस 5 पाय बाय 6 रेडियन. मान्य का. ओके.
आता बघा ही सबट्रॅक्शन करताना आपल्याला काय करावं लागेल रे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 6 पाय मायनस 5 पाय अपॉन 6. म्हणजेच मेजर ऑफ अँगल सी किती भेटला, 1 पाय बाय 6 रेडियन. तो 1 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी सुद्धा चालेल. अडचण बोला बरं, अडचण आहे काही. आता हे मला सॉल्व्ह करायचं आहे आणखी कशामध्ये, हा रेडियन्स मध्ये भेटला, आता डिग्री मध्ये घ्यायचा ना. मग मी काय म्हटलो तो देअरफॉर नाव, आता तो 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू पाय बाय 6 रेडियन विच इज इक्वल टू पाय बाय 6 इंटू 1 रेडियन. रेडियन बाजूला घेतलं. आता रेडियनचं कन्वर्जन मला कसं घ्यायचंय, डिग्री. वी हॅव पाय रेडियन्स इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे इथं पाय इंटू 1 डिवायडिंग बोथ साइड बाय पाय, दोन्ही साईडला पायने डिवाइड केलं तर पाय अपॉन पाय 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय. आता बघा ही 1 रेडियनची व्हॅल्यू मी इथे पुट करतो. म्हणजे काय होईल, मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू पाय बाय 6 रेडियन विच इज इक्वल टू पाय अपॉन 6 इंटू 180 अपॉन पाय डिग्री. बरोबर का, 1 रेडियनची व्हॅल्यू पुट केली. ओके बघा, पायला पाय 6 म्हणजे 6, म्हणजे मेजर ऑफ अँगल सी किती भेटला, पाय बाय 6 रेडियन म्हणजे किती डिग्री, 30 डिग्री. ओके, हा एक पर्याय. काय केलं मी, डायरेक्ट अँगल 6 रेडियस मध्ये काढून घेतलं. त्याला दुसरा पर्याय काय होऊ शकतो, सगळ्यात पहिले हे न घेता कन्सिडर मेजर ऑफ अँगल ए. अँगल ए घ्या, तर कसं ते रेडियन्स मध्ये कन्वर्जन डिग्रीत करून घ्या, ज्या फॉर्मॅटने. बरोबर आहे, तो डिग्रीत भेटल, बी पण डिग्रीत भेटल. मग काय लिहिणार, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि मग ए बी च्या व्हॅल्यू तुम्ही ज्या डिग्रीमध्ये फाईंड केलात ना, त्या पुट करायच्या, ऍडिशन घ्यायची, इकडे शिफ्ट करायचा. तुम्हाला सी भेटणार पहिले 30 डिग्री, आणि आता 30 डिग्रीचं कन्वर्जन रेडियन्स मध्ये करायचं. बरोबर आहे, दोन्हीपैकी कसं आहे या, कसं आहे का, काय फरक पडणार नाही. मेन मुद्दा काय आहे, तुमचं आन्सर. हे डोक्यात ठेवा. आता बघा तुम्ही जसं 11-12 करतात ना, तर एकाच क्वेश्चनचा आन्सर वेगवेगळ्या किती प्रकारे निघू शकतो. आणि शेवटी आन्सर एक येत असेल, तुमचं म्हणणं असेल ना. काही चॅप्टर्स आपल्याकडे असे एकच क्वेश्चन 3-4 प्रकारे सुटतो आणि 2-3 वेगवेगळे आन्सर येतात. सगळे आन्सर सॉलिड असतात. म्हणजे पेपर चेक करताना एक टीचरचं डोकं लावावं लागतं त्याला. 10वी सारखं नाही, हा क्वेश्चन आहे हे त्याचा आन्सर आहे, तुम्ही असंच लिहिलं पाहिजे, असं कंपल्शन नसतं. हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कसं लिहितं. त्यामुळे जरी तुम्ही उलट पाठ पडवलं त्याला डोकं ठेवायचं, शेवटी आन्सर तुमचं सारखे होते ना, किंवा तुमचं जे विचारलं ते बरोबर येते ना, आपला विषय. फक्त मॅथमॅटिकली सगळं बरोबर असलं पाहिजे. स्टेप्स तुम्ही वेगवेगळ्या फॉलो केला तरी काय फरक पडणार नाही. मी फक्त एक जस्ट अंदाज दिला, असं आलं पाहिजे आन्सर. तुम्ही हे डिग्री रेडियन मध्ये काहींना रेडियन सुरुवातीला बोर वाटतो, डोक्याचा जड वाटतो, सारखी ऍडिशन सबट्रॅक्शन हे खूप गणबंदी. रेडियन अवघड वाटतंय ना, करा डिग्री मध्ये कन्वर्जन, थोडेसे स्टेप्स वाढतील. डिग्रीत कन्वर्जन करा. डिग्रीत कन्वर्जन केलं की तुम्हाला डायरेक्ट तुमचं जे नेहमीच आहे ना डिग्री मधलं सोपं जाईल. बरोबर आहे. ओके, या प्रकारे सॉल्व्ह केलं तर चालेल. माझा जो दुसरा प्रकार मी सांगितलाय बाळांनो, त्याने तुम्ही घरी सॉल्व्ह करायचं. हे पेजवर सॉल्व्ह करा, नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा, पाठीवर सॉल्व्ह करा, भिंतीवर सॉल्व्ह करा, डोक्यात सॉल्व्ह करा, पण करा.
ओके बाळांनो, एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? तर रेडियन्स मधली ऍडिशन सबट्रॅक्शन समजली ना? नसेल समजली तर मी तुम्हाला काय पर्याय सांगितला? अँगल ए आणि बी रेडियन्स मध्ये ठेवता, डिग्री मध्ये घ्या आणि मग सॉल्व्ह करा. आणि बाळांनो, आता फक्त माझं एकच शेवटचा प्रॉब्लेम, 2 मिनिटं ऐकावर का फक्त, नंतर सुरुवात. मला सांगा, तुम्ही काय फाईंड केलं? तुम्ही काय फाईंड केलं? मेजर ऑफ अँगल. आता 2 मिनिट क्वेश्चन रीड करा. काय होतं? फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ. ती कुठं होतं? कोणी उद्योग केला? आपण. निसरायचं कोणी? घरच्यांनी नाही, आपण. मग बाळांनो, हे डोक्यात ठेवा, तुम्हाला जे विचारलंय आन्सर तेच दिलं गेलं पाहिजे. तुम्ही अँगल सी फाइंड केला, आपण एबीसी नावं का दिली? त्याला समजा काय होतं कोणता अँगल काय यासाठी नावं दिली. हा फर्स्ट अँगल, हा सेकंड अँगल, हा थर्ड अँगल. मग क्रमवार एबीसी म्हटलं, बरोबर ना? मग आपण सी फाइंड केला, त्यांनी तर थर्ड अँगल विचारलाय. मग देअरफॉर बाळांनो, शेवटी पूर्ण आन्सर देणं गरजेचं आहे. देअरफॉर द मेजर ऑफ थर्ड अँगल is π/6 radians or 30 degrees. हे शेवटी लिहिणं गरजेचं आहे. समजलं का? कारण तुम्हाला जे विचारलंय तेच आन्सर द्यायचंय, दुसरं आन्सर द्यायचं नाहीये. ओके, लेफ्ट साईडचं लिहून झालंय प्रत्येकाचं? लेफ्ट साईड पुस्तक फक्त एक्झाम्पल समजलं ना प्रत्येकाला? डिग्री सोडून दाखवायची गरज आहे का? तुम्ही ट्राय करताल प्रत्येक जण? ओके, ठीक आहे. आता एक हळूहळू सवय लागली पाहिजे बघा तुम्हाला, ती म्हणजे तुमचं फायनल आन्सर आलंय असं तुम्हाला वाटलं का जिथं, त्या ठिकाणी एकदा परत क्वेश्चन रीड करायचा. काय होतं, घाईघाईत आपण बरोबर सगळं लिहितो, एखादी शेवटची स्टेप असते, पण आपण क्वेश्चन परत रीड करत नाही. आपलं वाटतं आन्सर आलंय आणि या भरामध्ये आपण तो क्वेश्चन सोडून देतो. लास्ट स्टेप लिहायची राहून जाते आणि एका स्टेपमुळे मार्क्स निम्मे मिळतात, डायरेक्ट निम्मे. ते पण टीचरची इच्छा असेल तर, नाही तर ते पण देते नाही काय काय. तर मग तुमचं आन्सर झालेलं नाही. त्यामुळे बाळांनो, प्रॉपर क्वेश्चन रीड करायचा, रायटिंग प्रॉपर ठेवायची. ओके, क्वेश्चन नंबर 6 झाला असेल तर क्वेश्चन नंबर 7 घ्यायचा आहे. काय क्वेश्चन नंबर 7? इन अ राइट एंगल ट्रायंगल द acute angle of a triangle
and in the ratio of 4:5, find the angle. Find the angle in degree and radius. In degree and radius. बाळांनो, आतापर्यंत ट्रायंगल दिलेला होता, 2 अँगल दिलेली होती आणि तिसरा विचारलेला होता, बरोबर ना? इथं तिन्ही पण विचारलेले. त्यासाठी तुम्हाला कंडिशन काय दिली? फक्त तो ट्रायंगल कसा आहे? अरे बोला, ट्रायंगल कसा आहे? राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय? एक अँगल 90 डिग्री. एक अँगल किती आहे? 90 डिग्री. राईट अँगल म्हणजे 90 डिग्री नाही. राईट अँगल म्हणजे तिघांपैकी एक अँगल 90 डिग्री आणि दुसरे दोन हे ऍक्यूट अँगल्स असतात. दुसरे दोन हे काय आहे? ऍक्यूट अँगल्स. तर मला सर्वात पहिले इथे पण तोच प्रॉब्लेम आहे, ट्रायंगलच्या अँगलची नावं दिलेली नाही, बरोबर ना? मग आपण सपोज ती नावं कसं करतो? म्हणजे सपोज आता मी तो अँगल कोणता घेणार? परत सेम कोणता घेता? अँगल ABC. पण तो कसा घ्यायचा आता? म्हणजे ABC हा घेतला मी, राईट आहे, बरोबर आहे. ओके, याचा अर्थ बीचं मेजरमेंट किती झालं? 90 डिग्री, बरोबर आहे. ओके, म्हणजे आता डायग्रामवरनं बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. म्हणजे तो जो रेशो दिलाय तो कोणाच दिलाय? अँगल ए आणि अँगल, बरोबर आहे. मग असं म्हणतो बाबा, याचा सोल्युशन इन राईट अँगल ट्रायंगल, in right angle triangle ABC, angle B, measure of angle B is equals to 90 degree. अडचण काही? ओके, आता 90 डिग्री म्हणजे किती रेडियस? बरोबर का? मी तुम्हाला त्यामुळे लॉजिक लक्षात ठेवायला दिलंय. मला सांगा, तुम्हाला डिग्री रेडियनचं लॉजिक माहिती कोणतं? 180 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी रेडियन्स? 5. आता मला 90 डिग्री पाहिजे, मग डिवायडिंग बोथ साइड बाय 2. 2 ने डिवाइड केलं तर 2 1 2. इथे किती आले? 90 डिग्री. 90 डिग्रीची व्हॅल्यू किती आली? 5/2 रेडियन, बरोबर आहे. म्हणजे हा बी तर मला लगेच भेटला. 90 डिग्री म्हणजे किती? 5/2 रेडियन. सिंपल आहे ना. 180 म्हणजे 5 रेडियन, तर 90 म्हणजे किती? हा 5/2. 45 म्हणजे किती येतील मग आता? 45 डिग्री 5/4. 60 डिग्री 180 का 60 करायचा, किती डिवाइड करावं लागेल? 3 ने. हा, म्हणजे 5/6 झाला. 30 डिग्री म्हणजे किती होईल? 5/6. म्हणजे आयडिया खूप सोपी आहे. म्हणजे तुमचे बेसिक अँगल 30 डिग्री म्हणजे किती रेडियस? 180 ला 30 करायचं असेल तर किती डिवाइड करावं लागणार आहे? किती नाही? 6 ने ना. म्हणजे 30 डिग्री म्हणजे 5/6. 45 डिग्री म्हणजे 5/4. 60 डिग्री म्हणजे 5/3. 90 डिग्री म्हणजे 5. ओके, म्हणजे पहा आपले बेसिक अँगल एकदम क्लिअर झाले, बरोबर आहे. ओके, ठीक आहे. आता आपण इथे स्टडी करू. सर्वात पहिले अँगल बीचं आपल्याला भेटलं, तो आपण डायरेक्ट फाइंड करून घेतली. राईट अँगल आहे, बरोबर आहे. शेवटी आपण हा पण फाइंड करून दाखवू. ओके, आता बाळांना असं घेतो मी नाव द ऍक्यूट अँगल्स आर इन द रेशो. कोणता रेशो दिलाय? 4:5, बरोबर आहे. सपोज मी घेतो के इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. देअरफॉर मला सांगा, मेजर ऑफ अँगल ए, यातला एक अँगल घेतला, मेजर ऑफ अँगल ए तो किती झाला? करस्पॉन्डिंग टू 4. आणि मेजर ऑफ अँगल सी इथं संपलेला ना. अँगल सी करस्पॉन्डिंग झाला 5 ला, पण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला मी के. तर मला ते दोन अँगल्स काय भेटले? अरे काय भेटले?
4K अँड 5K. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल झाला 4K आणि हा अँगल किती झाला 5K. बरोबर आहे. ओके, डिव्हिजन करून पहा, K कॅन्सल होईल, परत रेशो कोणता येईल 4:5. इथपर्यंत मान्य आहे. ओके, आता बाळांनो तुमच्या हातात आहे, तुम्हाला आन्सर डिग्री शोधायचं का रेडियस शोधायचं. तुम्हाला बीजगणितामध्ये माहिती हे तर काय, हे कॉन्स्टंट आहे. जर तुम्ही रेडियन्स मध्ये बीची व्हॅल्यू घेतली तर सुद्धा रेडियन्स मध्ये येते, आणि जर ह्या डिग्रीत घेतला तर डिग्री. मग आपण डिग्री सॉल्व्ह करायचं. अरे डिग्री सॉल्व्ह करायचं का रेडियन्स सॉल्व्ह करायचं? डिग्री सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. वी नो दॅट फॉर ट्रायंगल एबीसी, राईट अँगल लिहिला, तुमचे ट्रायंगल लिहिला. फॉर एनी ट्रायंगल एबीसी वी कॅन राईट दॅट मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्रीज 180 डिग्री. जर रॅडियन मध्ये बोलत असेल तरी किती घ्यावे लागतील 5. ओके, आता बाळांनो आपल्याकडे सगळे अँगल्स आहेत का? अँगल ए आहे, अँगल बी सुद्धा आहे आणि अँगल सी सुद्धा आहे. बरोबर आहे का? सगळे जर टाकून दिले तर सांगा मेजर ऑफ अँगल ए किती घ्यायचा 4K प्लस मेजर ऑफ अँगल बी. आता जर तुम्ही राईटला डिग्री घेतली तर 90 डिग्री घ्यावा लागेल तो. जरी तो पाय रेडियस घेत असेल तिथे π/2 घेतला प्लस मेजर ऑफ अँगल सी किती आहे इज इक्वल टू 180 डिग्री. आता मग सारख्या टर्म्स एका बाजूला पाहिजे, मग पाहिजे के असणाऱ्या दोन टर्म्स 4K प्लस 5K यांची ऍडिशन होऊन जाईल. 4K प्लस 5K आणि हा 19 प्लस इकडे गेला तर मायनस. मग 4K प्लस 5K 9K इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री. सगळ्यात पहिले म्हणून या दोघांची सबट्रॅक्शन करून घ्या. किती येईल ती 90 डिग्री आणि मग 9 इकडे मल्टिप्लाय इकडे गेला तर डिवाइड. डायरेक्ट घेतो मी. देअरफॉर K इज इक्वल टू ही सबट्रॅक्शन आली 90 डिग्री अपॉन 9. म्हणजे बाळांनो K ची व्हॅल्यू किती आली 10 डिग्री. K ची व्हॅल्यू आली 10 डिग्री. अडचण. ओके, आता हा K भेटला. आता हा K पुट करा अँगल ए आणि अँगल सी मध्ये. बरोबर ना? मग इथे जर पुट केला देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 4K. बरोबर आहे ना? या K ची व्हॅल्यू किती पुट करायची? अरे K ची व्हॅल्यू किती पुट करायची? ओके, देअरफॉर 4 इंटू K ची व्हॅल्यू किती आहे 10 डिग्री. म्हणजे अँगल ए किती झाला 40 डिग्री. साइड लिहून ठेवतो. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्री. अडचण. ओके, अँड मेजर ऑफ अँगल सी किती आहे 5K म्हणजे किती 5 इंटू 10 डिग्री म्हणजे किती झाला 50 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी किती झाला 50 डिग्री. बरोबर आहे. ओके, आता बाळांनो यांचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं रेडियन्स मध्ये. बरोबर आहे. तुम्ही 1 बाय 1 करा किंवा आता आपण एका स्टेप मध्ये सगळे ऍट टाइम करण्याचा प्रयत्न काय करू बाबा. नाव नोरू भरपूर मोठी असते. बरोबर आहे. मग सगळ्यात पहिले मेजर ऑफ अँगल ए घ्या. किती तो 40 डिग्री. दुसरा मेजर ऑफ अँगल बी घ्या, तो किती आहे 90 डिग्री. तिसरा मेजर ऑफ अँगल सी घ्या, तो किती आहे 50 डिग्री. जसं काय मी ही व्हॅल्यू फाइंड केलीच नव्हती, आपण ती पण परत फाइंड करू. चालेल. ओके, आता 3 मी सरळ एकत्र समोरासमोर घेतले. बरोबर आहे. आता मला काय करायचंय सॉल्व्ह करायचंय. आता आपल्याला माहिती हे कसे येईल रे. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 40 इंटू 1 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी किती 90 इंटू 1 डिग्री
आणि मेजर ऑफ अँगल सी काय येईल 50 इंटू 1 डिग्री. बाळांनो मी रायटिंग थोडीशी जास्त करून राहिलो सध्या की जेणेकरून तुम्हाला सगळी आयडिया कळून जावी. बरोबर आहे. आता इथे मी रिझनिंग खाली लिहून ठेवतो. ऍट 1 डिग्री इज इक्वल टू, मला डायरेक्टली जाईल 1 डिग्री इज इक्वल टू किती, मला सांगा 1 डिग्री इज इक्वल टू किती रेडियन, पाय रेडियन. डिवायडिंग बोथ साइड बाय 180. मग 1 डिग्री इज इक्वल टू किती आला, पाय अपॉन 180. बाळांनो मला वाटतं फॉर्म्युला पाठ झाला का रे. आता हे तोंडी जमायला लागलं ना आपलं. 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन डिवायडिंग बोथ साइड बाय 180. इकडे 1 डिग्री उरला आणि इकडे पाय अपॉन 180 झाला. म्हणजे पहा आता फॉर्म्युला मी तुम्हाला पहिले पाठ करायला लावला असता, तुम्ही म्हटलं तर सर पाठ करायला लावू राहिले. आता तुम्ही फॉर्म्युला पाठ करताय का, नाही, पण पाठ झाला का तरी सगळं कसं राहिलं तुमच्या. बरोबर आहे. ही अंडरस्टँडिंग. ओके. मग आता ही व्हॅल्यू जर मी तिन्ही ठिकाणी पुट केली तर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 40 इंटू पाय अपॉन मेजर ऑफ अँगल बी 90 इंटू पाय अपॉन 180 रेडियन आणि मेजर ऑफ अँगल सी 50 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. सर पहिले वाढलो 0 ला 0 कॅन्सल झाला. इथे 2 2 ज 4 2 9 ज 18. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए किती भेटला, 2 पाय अपॉन 9 रेडियन. बरोबर का. मेजर ऑफ अँगल बी किती भेटला, ही डायरेक्ट 9 डिव्हिजन होईल. 9 1 ज 9 9 2 ज 18. म्हणजे पाय बाय 2 रेडियन. मला वाटतं आपण तोच काढून ठेवला होता बाबा सुरुवातीला. आणि अँगल सी, मेजर ऑफ अँगल सी डिव्हिजनच होत नाही, म्हणजे 5 पाय बाय 18 राहील. सी रिजनिंग इथं मी दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे therefore the required 3 angles are, पहिल्या डिग्री मध्ये लिहू. डिग्री मध्ये काय येते, 40 डिग्री 90 डिग्री 50 डिग्री. मान्य का. और रेडियस मध्ये किती, 2 पाय बाय 9 पाय बाय 2 आणि 5 पाय बाय 18 रेडियन. अडचण बोला बरं. हे आहे ते 3 अँगल. बाळांनो म्हणजे माझ्याबद्दल सगळे असं म्हणतात की सर तुम्ही खूप लिहिता. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये मी म्हणजे हे तर तुम्ही डायरेक्ट मध्ये पाहिलं ना खूप थोडं दिलं असतं. आणि काही टीचर काय करतात, डायजेस्ट ऍज इट इज शिकवतात, डायरेक्ट आहे असं उतरवतात. तिथं प्रॉब्लेम काय होतो की माझं म्हणणं असं आहे आपण बेसिक इच अँड एव्हरी स्टेप घेऊ ना. काही स्टेप डोक्यात स्किप करण्यापेक्षा तुम्ही जर इच अँड एव्हरी स्टेप लिहिताय येऊन जाऊन टाइमिंग सेम लागतो. पण जर तुम्ही इच अँड एव्हरी स्टेप लिहिलं तर तुम्हाला तुमचं आन्सर समजतं. आणि मेन म्हणजे तुम्ही तुमचा आन्सर कधी पण उलट पालट करू शकता कारण तुम्हाला त्यातली प्रत्येक स्टेप माहिती. बरोबर आहे. मग मी प्रत्येक स्टेप लिहिण्याचा प्रयत्न करतो. तुमची मर्जी. तुम्हाला जर काही स्टेप स्किप करायचे असेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा पूर्ण सगळं लिहू शकता. म्हणजे एक्स्ट्रा डायग्राम काढणे, एक्स्ट्रा डायग्राम खूप असतो, म्हणजे याच्यापेक्षा मोठं काहीच नाही होऊ शकत. म्हणजे आपल्या आन्सरला आपण असं म्हणणार याच्यापेक्षा मोठं काहीच नाही, हे सगळ्यात मोठं. हा याच्यापेक्षा छोटं आन्सर खूप वेळ होते. मग तुमच्या डायजेस्टवर डिपेंड, टार्गेटवर डिपेंड किंवा तुम्ही सुद्धा डायरेक्ट सॉल्व्ह करू शकताय छोट्या अँगल, छोट्या व्ह्यू. बरोबर आहे. मग हे छोटं डायरेक्टली जमतं कधी, जर तुम्हाला डिटेल प्रत्येक स्टेप जमली तर मग बाळांनो छोटे छोटे आन्सर जमायला लागतात. स्टेप्स कधी स्किप करतात, जर तुम्ही त्या स्टेप्स तरी पूर्ण डिटेल लिहिले असतील तरच तुम्ही स्टेप स्किप करू शकता. म्हणजे जो जिना तुम्ही पहिले चढलेले 1 बाय 1 स्टेपने त्याच जिन्यात तुम्हाला पळता पळता 2-2 स्टेप एकत्र करता येऊ शकतात.
ओके बाळांनो, ठीक आहे. हेच एक्झाम्पल लास्ट आहे.